भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार डॉक्टर किरण देशमुख, प्राध्यापक नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, शालन शिंदे या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या प्रचाराची सुरुवात मित्रनगर येथील मारुती मंदिरात पूजा करून सन्मित्र नगर, कुमारस्वामी नगर, राही मंगल कार्यालय परिसर, बसवेश्वर नगर, मुक्तेश्वर नगर, महादेव मंदिर आदी परिसरामध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला। यामध्ये घरोघरी जाऊन मतदारांसोबत संवाद साधला व आपल्या विकास कामांच्या भूमिकेची माहिती दिली। प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी प्राध्यापक नारायण बनसोडे व कल्पना कारभारी यांनी अधिक माहिती दिली। क्रमांक 2 मध्ये आज आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होम टू होम प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। आज या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना या भागातील मतदारांचा भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचं कारण असं आहे, कारण गेल्या 2017च्या निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून आम्ही काम करत असताना या भागामध्ये जवळपास कोट्यवधी रुपयाचे कामं आम्ही या ठिकाणी केले। शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत सुविधा असतील, ज्या नागरिकांना गरजेच्या वाटायचे त्या सगळ्या सुविधांचं काम या ठिकाणी शहरी नगरसेवकाच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्यामुळे या भागातील लोक आज या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद देत असताना तुम्ही या ठिकाणी फिरायची सुद्धा गरज नाही, तुम्हाला या ठिकाणी मतदान होणार आहे, काळजी करू नका, अशा पद्धतीचा आशीर्वाद या लोकांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आम्हाला माहितीच होतं की आमचा आत्मविश्वास तर मोठा आहेच आहे, परंतु येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 2 मधील जे 38 बूथ आहेत, या 38 बूथवर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदान करून या ठिकाणी अभूतपूर्व असं या ठिकाणी लीड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळेल असा आशावाद या ठिकाणी। यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बसवराज इटकळे, ज्ञानेश्वर कारभारी, वैभव बरबडे, महेश जवळकुठे, उमेश कोळेकर, शेखर पाटील आदींसह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।